तरुणांच्या सहकार्यातून सर्व आबालवृद्ध माता भगिनींच्या सद्भावनेमधून संपन्न होत असलेला हा पूर्ण महिनाभर चालत असलेला ज्ञानयज्ञ सोहळा आणि या ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये श्री शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ महोत्सव आपण श्रवण करत आहोत। भगवान शंकराची अतिशय पावनी असलेली कथा आपण श्रवण करत आहोत। पुण्यदायिनी, पापहारिणी, मोक्षदायिनी, संसार बंधनातून मुक्त करणारी अशी ही कथा आपण श्रवण करत आहात। आपण सर्वजण मोठे भाग्यशाली आहोत। भगवान शंकर हे अपवर्गदायक आहेत असं वर्णन आहे। अपवर्ग या शब्दाचा अर्थ आहे मोक्ष। भगवान शंकराची जी मूर्ती आहे ती पवर्गाने निर्माण झालेली आहे। जरी भगवान शंकराची मूर्ती पवर्गाने निर्माण झालेली असली तरी पण ती अपवर्ग देणारी आहे, म्हणजे मोक्ष देणारी आहे। अशा प्रकारे त्या भगवान शंकराचं वर्णन करण्यात आलेलं आहे। पार्वती फणिबालेंदू भस्म मंदाकिनी युता पवर्ग रचिता मूर्ती अपवर्ग प्रदायिनी। महादेवाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर महादेवाच्या स्वरूपामध्ये सर्व स्वरूप हे पवर्गाने निर्माण झालेलं आहे असं आपल्याला बघायला मिळतं। आपले मूळ अक्षर जर पाहिले तर क च ट त प असे 5 वर्ग त्याच्यामध्ये आहेत। क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग असे क च ट त प असे 5 वर्ग आपल्या मूळ अक्षरामध्ये व्यंजनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तर प वर्ग जो शेवटचा 5वा वर्ग आहे त्या प वर्गामध्ये कोणकोणत्या बाराखड्या येतात, कोणकोणते अक्षर येतात? प, फ, ब, भ, म असे 5 अक्षरे येतात। प, फ, ब, भ, म आणि या 5 अक्षराने भगवान शंकराची मूर्ती तयार झालेली आहे। प वर्गापासून ज्याचं नाव सुरुवात होते अशी पार्वती। फ वर्गापासून, फ शब्दापासून, फ अक्षरापासून ज्याचं नाव तयार होते असा तो फणी। फणी म्हणजे नाग, साप। पार्वती, फणी आणि त्याच्यानंतर ब वर्गापासून, ब अक्षरापासून सुरुवात झालेलं बालेंदू। बालेंदू म्हणजे चंद्राची कोर। बाल इंदू म्हणजे पूर्ण चंद्र नाही तर बालचंद्र, आणि बालचंद्र म्हणजे चंद्राची एक कोर। त्या चंद्राच्या कोरीला ज्या भगवान शंकराने आपल्या मस्तकावर धारण केलेलं आहे। प पासून निर्माण झालेली पार्वती, फ पासून निर्माण झालेला फणी, ब पासून निर्माण झालेला बालेंदू, भ पासून निर्माण झालेलं भस्म आणि म पासून निर्माण झालेली मंदाकिनी म्हणजे माथ्यावरची गंगा। अशा प, फ, ब, भ, म या अक्षरापासून भगवान शंकराची मूर्ती तयार झालेली आहे। जरी ती प वर्गापासून निर्माण झालेली असेल तरी पण ती अपवर्ग देणारी आहे, म्हणजे मोक्ष देणारी आहे असं महादेवाचं वर्णन करण्यात आले। तर अशा त्या भगवान शंकराची सुंदर कथा आपण श्रवण करत आहोत। आणि कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की भगवान शंकरांनी मदनाला जाळून भस्म केलं। मदन जळाल्याच्या नंतर तो जो अग्नी प्रगट झाला होता तो अग्नी ब्रह्मदेवाने समुद्रामध्ये नेऊन सोडला। त्यानंतर भगवान शंकर तिथून अंतर्धान झाले आणि आपल्या कैलास भुवनाला निघून गेले।
आणि त्याच ठिकाणी पार्वती माता भगवान शंकराची सेवा करण्याकरता म्हणून आपल्या मैत्रिणीबरोबर 2 सखींच्या बरोबर थांबलेली होती. आता तिथं कोणी राहिलेलं नाही. सगळे देवलोक जिकडं तिकडे निघून गेले. कामदेवाचं दहन झालं. कामदेवाची रती रडायला लागली. रडत असताना ब्रह्मदेवाने भगवान शंकराने तिला आशीर्वाद दिला की तुझा नवरा पुन्हा तुला परत मिळेल. ती रतीसुद्धा त्या शंभरासुराच्या गावला शोणितपूरला निघून गेली. महादेवही तिथून अंतर्धान झाले. सगळे देवलोक आपापल्या ठिकाणी निघून गेले. मग आता तिथं कोण राहिलं? एक पार्वती आणि पार्वतीच्या त्या 2 मैत्रिणी, 3घीच जणी त्या ठिकाणी राहिल्या. महादेवाच्या सोबत असलेले शिवगणसुद्धा महादेवाच्या बरोबरच निघून गेले. अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि मग आता ह्या 2-3 मुलींना कळेना की आपण काय करावं, आता कुणीकडे जावं. आणि मग त्याही उदास होऊन आपल्या घराकडे आल्या. पार्वती आपल्या त्या 2 सखींच्या बरोबर आपल्या बापाच्या घरी आली, हिमालय राजाच्या घरी आली. आणि घरी आल्याच्या नंतर नारद मुनी त्या ठिकाणी त्यांना भेटायला गेले. नारद मुनीचा मोठा आदर सत्कार करण्यात आला. आणि नारद मुनी त्या पार्वतीला म्हणायला लागले की पार्वती, तू अशी हतबल होऊन जाऊ नको, कारण तुला उदास वाटत आहे. कारण भगवान शंकर निघून गेले, कामदेवाचं दहन झालं, काही चांगला प्रसंग झाला नाही. आणि महादेवही त्या ठिकाणी राहिले नाही, म्हणून तू थोडंसं उदास झालेली आहेस. महादेवाची सेवा करण्यामध्ये खंड निर्माण झाला म्हणूनही तुला दुःख निर्माण झालेलं आहे. तर तू अशी उदास होऊ नको, कारण भगवान शंकराची जी प्राप्ती व्हायची आहे ती तपश्चर्येनं होत असते. तपश्चर्येशिवाय भगवान शंकराची प्राप्ती होणे नाही. आणि म्हणून तू तपश्चर्या कर, चांगल्या प्रकारची तपश्चर्या कर. कुठल्याही प्रकारचा गर्व राहू नये, कुठल्याही प्रकारचा अहंकार राहू नये. मी केलं आहे असं कधी वाटता कामा नये. अहंकाररहित केलेली तपश्चर्या भगवान शंकराला अतिशय आवडते. आणि म्हणून तू तशा प्रकारची तपश्चर्या कर. पार्वती मातेला पुन्हा उल्हास निर्माण झाला, उत्साह निर्माण झाला. आणि पार्वती मातेनं नारद मुनीला मोठ्या उल्हासाने विचारलं की हे नारद महाराज, तुम्ही सगळ्यांच्या दुःखामध्ये सहभागी होत असता, सगळ्यांचं दुःख दूर करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता, लोकोपकारासाठीच तुमचा अवतार आहे, जन्म आहे. तर कृपा करून मी कशा प्रकारची तपश्चर्या करावी, कोणती तपश्चर्या केल्याने भगवान शंकर माझ्यावर प्रसन्न होतील ते कृपा करून मला सांगा. त्यावेळेस भगवान शंकराची तपश्चर्या करण्याचा विधी नारद मुनी सांगायला लागले की हे पार्वती, नमः शिवाय या मंत्राचा तू जप कर. नमः शिवाय पंचाक्षरी मंत्र सांगितला. ओम त्याला जोडून सांगितला नाही. ओम त्याला जोडल्याच्यानंतर तो षडाक्षरी मंत्र होतो. ओम नमः शिवाय असं म्हटल्याच्यानंतर तो 6 अक्षराचा मंत्र होतो. पण ओम न जोडता नुसतं नमः शिवाय एवढं म्हटलं तरी चालतंय. कारण ओमचा उच्चार करण्याकरता काही अधिकार लागतो. तो अधिकार आपल्याकडे नसल्यामुळे आपण सर्वसाधारण लोकांनी ओमचा उच्चार करू नये असं शास्त्र आहे. मग काय करावं, तर नुसत्या नमः शिवाय एवढ्या पंचाक्षरी मंत्राचा उच्चार करावा असं शास्त्र सांगितलेलं आहे. आणि त्याच नियमाप्रमाणे नमः शिवाय या मंत्राचा जप करायला सांगितला. आणि पार्वती मातेनं पुन्हा त्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी भगवान शंकर तपश्चर्या करायला बसलेले होते, गंगावतरण ज्या ठिकाणी झालेलं आहे, गंगा प्रागट्य ज्या ठिकाणी झालं, त्याच पर्वतावर जाऊन पार्वती माता आपल्या 2 मैत्रिणीबरोबर तपश्चर्या करण्याकरता जाण्याकरता तयार झालेली आहे. पण गंमत अशी झाली की पार्वतीला तिची आई, तिचा बाप हिमालय आणि ती मेना जाऊ द्यायला तयार नाही. ते म्हणायला लागले नको जाऊ, आता तू घरीच राहून काय करायचे ते कर, कुठं जायला आता नको.
आणि त्यावेळेस पार्वती म्हणायला लागली की मी भगवान शंकराची तपश्चर्या करायला जाणारच आहे, माझ्याबद्दल तुम्ही काही चिंता करू नका आणि तपश्चर्याचा निर्धार मी काही सोडणार नाही. त्यावेळेस ती आई मेना पुन्हा पुन्हा म्हणायला लागली की जाऊ नको जाऊ नको असं पुन्हा पुन्हा म्हणायला लागली. आणि उमा उमा मा शब्दाचा अर्थ नको. आणि म्हणून त्या पार्वतीचं अजून एक नाव तिला प्राप्त झालं, ते नाव कोणतं? उमा. कारण मेनाने तिला उमा उमा म्हणून हाक मारली. उमा म्हणजे जाऊ नको जाऊ नको असं म्हणून हाक मारली आणि तेच नाव तिचं जगामध्ये प्रसिद्ध झालं. उमा उमा या नावाने ती प्रसिद्ध झाली. तर अशा प्रकारे त्या पार्वतीचा निर्धार पाहून त्या मेनेला पुन्हा मनामध्ये थोडासा बदल करावा लागला आणि सांगितलं की ठीक आहे, तुझा जर एवढा निश्चय असेल तर तू महादेवाची तपश्चर्या करायला जा, काही हरकत नाही. आणि अशा प्रकारे पार्वती आपल्या 2 मैत्रिणीला सोबत घेऊन हिमालयाच्या त्याच शिखरावर जाऊन पोचलेली आहे, ज्या ठिकाणी काही कालापूर्वी भगवान शंकरांनी तपश्चर्या केली होती, मदनाचं दहन केलेलं होतं. त्याच पर्वतावरती जाऊन पोचलेली आहे. आणि पार्वतीने मोठी खडतर तपश्चर्या केली त्या ठिकाणी. त्या गौरीने फार मोठी खडतर तपश्चर्या केली आणि म्हणून त्याला गौरी शिखर असं नाव पडलं. आजही हिमालयावर गौरी शिखर आपल्याला बघायला मिळते. तर त्याच ठिकाणी पार्वती मातेनं तपश्चर्या केलेली आहे. आणि अशी भयंकर तपश्चर्या केली की पहिलं 1 वर्ष तिने फलाहार करून भगवंताच्या शंकराच्या नामाचा जप करायला सुरुवात केली. त्या ठिकाणी सुंदर सुंदर अशा प्रकारचे झाडंही लावले. अनेक प्रकारचे वन्य प्राणी त्या ठिकाणी इकडं तिकडं असं विचरण करायला लागले. आणि उमा म्हणजेच पार्वती जप करून पूर्ण झाल्याच्या नंतर त्या झाडांना दररोज पाणी वगैरे घालायची, त्या झाडांची सेवा वगैरे करायची. अशा प्रकारची तिची तपस्साधना चालू आहे. आणि मग पुढच्या वर्षापासून तर तिनं अजूनही खडतर तपश्चर्या करायला सुरुवात केली. झाडाचे पानच खायची तिने. आणि अजून 1 वर्ष 2 वर्ष निघून गेल्याच्या नंतर झाडाचे पानं खाऊन राहायचंही तिनं बंद केलं. पानंही खायचे बंद करून टाकले आणि म्हणून तिचं नाव अपर्णा असं पडलं. पर्ण म्हणजे पान. आणि ते पानाचंही तिनं वर्ज्य करून टाकलेलं असल्यामुळे, पान खाणेही बंद केलेलं असल्यामुळे तिला काय नाव पडलं? अपर्णा असं नाव पडलं. असे पार्वतीचे अनेक नावं झाले बरं का. पार्वती, उमा, गिरिजा, गौरी. तर ती अशा प्रकारे पानं न खाताही केवळ पाणी पिऊनच अनेक वर्ष तिनं तपश्चर्या केली. आणि हळूहळू तिने पाणी पिण्याचं सुद्धा बंद केलं. केवळ वायुभक्षण करून तपश्चर्या करायला लागली. नमः शिवाय या मंत्राचा जप करायला लागले. असे अनेक वर्ष निघून गेलेले आहेत. पण भगवान शंकर काही तिच्यासमोर प्रगट व्हायला तयार नाही. आणि मग त्यावेळेस पार्वतीच्या मनामध्ये विचार आला की मी एवढी खडतर तपश्चर्या करत आहे तरी पण महादेव माझ्यासमोर प्रगट होत नाहीत. महादेवाला हे काही कळत नाही की काय? महादेव तर सर्वज्ञ आहेत, त्यांना सर्व काही कळतं. आणि महादेव तर लवकर प्रसन्न होणारे आहेत, करुणानिधान आहेत. मग आज माझ्यावर अशा प्रकारे रुष्ट का झाले असतील? का माझ्यासमोर प्रगट होत नसतील? का माझ्यावर कृपा करत नसतील? अशा प्रकारचा खेद तिच्या मनामध्ये व्हायला लागला. आणि मग पुन्हा तिने अजूनही त्याच्यामध्ये खडतर तपश्चर्या करायला सुरुवात केली. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 4 बाजूने अग्नी पेटवायचा तिने. उन्हाळ्याच्या कडक उन्हामध्ये माथ्यावर सूर्य आलेला असताना, आज जसं दुपारी ऊन लागू लागलं, गरमी होऊ लागली, अशा गरमीमध्ये 4 दिशेकडून 4 अग्नी पेटवायचे आणि त्या अग्नीच्या मध्यभागी ती बसायची. उन्हाळ्याचे 4 महिने अशी तपश्चर्या केली. नंतर पावसाळ्याच्या 4 महिन्यामध्ये पडत्या पावसामध्ये उघडी बसलेली असायची आणि नमः शिवायचा जप करत असायची. आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये अगदी बर्फाच्या त्या लादीवर बसून
बर्फाचाच पर्वत आहे तो, आणि त्या बर्फाच्याच आच्छादनावर बसलेली पार्वती नमः शिवाय या मंत्राचा जप करायला लागली. असं भयंकर उग्र तपश्चर्या करायला ज्यावेळेस पार्वतीने सुरुवात केली, त्यावेळेस तिच्या तपश्चर्येचा प्रभाव असा झाला की अक्षरशः त्या आश्रमाच्या भोवती, तिने तपश्चर्या करत असलेल्या ठिकाणाच्या भोवती वाघ आणि गाय एका ठिकाणी येऊन बसायला लागले. उंदीर आणि मांजर हे दोघं एकमेकाचं वैरभाव विसरून जाऊन एकमेकाच्या अंगावर खेळायला लागले. सर्प उंदराच्या अंगावर खेळायला लागले, उंदीर सर्पाच्या अंगावर खेळायला लागले. सर्व अशा प्रकारे वैरभाव विसरून गेले. 12ही महिने तिथल्या वृक्षांना फळं लागायला लागले. असं सुंदर वातावरण तिथं तयार झालं. पण पार्वतीने आपली तपश्चर्या काही कमी केली नाही. पार्वती पुन्हा पुन्हा उग्र तपश्चर्या करायला लागली. आणि त्याच वेळेस पार्वतीच्या त्या तपश्चर्येच्या योगाने पार्वतीच्या घरचे जे लोक होते, हिमालय राजा, ती मेना, त्या पार्वतीचा भाऊ असलेला मैनाक पर्वत, दुसरेही काही लोक आपल्याबरोबर घेऊन तो हिमालय राजा पार्वती ज्या ठिकाणी तपश्चर्या करत आहे त्या ठिकाणी जाऊन पोचले. आणि पार्वतीला म्हणायला लागले की असं उग्र तप तू करू नको, कारण इतके वर्ष झाले तू तपश्चर्या करत आहेस, पण महादेव काही तुला अजून प्रसन्न झालेले नाहीत. हे सगळं सोडून दे, बंद कर आणि चल घरला. तू राजकन्या आहेस, आपल्या घरी कोण्या गोष्टीची कमी आहे? खायला प्यायला सगळं असताना असं का उगत त्रास करून घ्यावा? पण पार्वतीने आपला निर्धार सोडला नाही. पार्वतीने सांगितलं की जोपर्यंत भगवान शंकर प्रसन्न होत नाहीत तोपर्यंत मी हे तपश्चर्या सोडणार नाही. हे तिचा निर्धार पाहून त्या सगळ्या लोकांना मोठं नवल वाटायला लागलं. आणि पार्वतीच्या निर्धाराची प्रशंसा करत आले तसे ते पुन्हा परत गेले. आणि त्या पार्वतीच्या तपश्चर्येच्या योगाने सगळं त्रिभुवन असं तप्त व्हायला लागलं. महाराज, सगळा दाहच व्हायला लागला जिकडे तिकडे. देवलोक परेशान व्हायला लागले, ऋषीमुनी परेशान व्हायला लागले, गंधर्व, नाग, यक्ष, किन्नर, सर्वच्या सर्व या जगात जेवढे प्राणीमात्र आहेत त्या सगळ्या प्राणीमात्रांना ताप निर्माण व्हायला लागला, तप्त शरीर व्हायला लागलं. कुठं बसावं काय नाही काही कळायला तयार नाही. आणि अशा त्या बिकट प्रसंगामध्ये हे असं का व्हायलं आहे याचाही विचार त्यांना काही सुचायला तयार नाही. त्यामुळे ते सगळीच्या सगळी देव, ऋषीमुनी, गणगंधर्व, यक्ष, किन्नर सगळेच्या सगळे मिळून ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला त्यांनी हे प्रश्न त्यांच्यासमोर ठेवला की हे ब्रह्मदेवा असं का होते, आम्हाला काही कळत नाही. सगळं जग तप्त झालेलं आहे, त्याचं काय कारण असलं पाहिजे आम्हाला काही समजायला तयार नाही. आणि याच्यावरचा उपायसुद्धा काय आहे तेही आम्हाला कळणार झालं आहे. कृपा करून या जगाचा सर्व ताप आपण नाहीसा करण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं की हे त्या पार्वतीच्या उग्र तपाचाच परिणाम आहे. आणि ती पार्वतीची तपश्चर्या त्याच वेळेस थांबल्या जाईल की ज्यावेळेस तिला भगवान शंकराचं दर्शन होईल, ज्यावेळेस भगवान शंकर तिच्याबरोबर विवाह करायला तयार होते. आता काय करावं तर म्हणजे आपल्याला भगवान शंकराकडे जाणं गरजेची गोष्ट आहे. आणि नुसते आपण भगवान शंकराकडे जाऊन भागणार नाही तर भगवान विष्णूलाही आपण आपल्यासोबत घेऊया. आणि सगळीच्या सगळी ते देवलोक वैकुंठाला गेले, भगवान विष्णूचं दर्शन घेतलं, भगवान विष्णूची स्तुती केली. प्रसन्न असलेले भगवान विष्णू पाहिले आणि त्यांना हे सर्व गऱ्हाणं सांगितलं. एका बाजूने तारकासुराचा त्रास सगळ्या जगाला होत आहे आणि एका बाजूने पाणी आले का एका बाजूने तारकासूर त्रास देतो आहे आणि दुसऱ्या बाजूने सगळं जग अशा प्रकारे तपश्चर्येच्या योगाने तप्त झालेलं आहे. तर यातून सोडवण्याकरता म्हणून आपण सगळेजण भगवान शंकराकडे जाणं गरजेची गोष्ट आहे अशी भगवान विष्णूची प्रार्थना केली. आणि त्यावेळेस भगवान विष्णू, ब्रह्मदेव, इंद्रदेव आणि बाकीचे इतर सर्व देव, ऋषी, मुनी, सर्व गणगंधर्व मिळून भगवान शंकराकडे जायला लागले. पण भगवान शंकरांनी
मागे कामदेवाचं दहन केलं आणि ते भगवान शंकराचं उग्र रूप पाहून सगळे देवलोक महादेवाच्या समोर जायला घाबरायला लागले. अरे बापरे, म्हणजे आपली हिंमत नाही रे. आणि त्यावेळेस भगवान विष्णूंनी सगळ्यांना धीर दिला, म्हणजे घाबरू नका, मी आहे तुमच्यासोबत. आणि मग असे जाता जाता कैलास पर्वताच्या अलीकडेच पार्वतीचा तो आश्रम लागला, गौरी शिखर लागलं. आणि त्या गौरी शिखरावर पार्वती माता तपश्चर्या करत आहे हे त्यांनी पाहिलं. आणि म्हणले जाता जाता पार्वतीचं दर्शन घेऊन जाऊ आपण, तपश्चर्या तरी कशा प्रकारे चालू आहे ते बघूया आपण. आणि अशा प्रकारे सगळे देवलोक पार्वती मातेकडे गेले. उग्र तपश्चर्या करत असताना पार्वती पाहिले. दुरूनच त्यांनी हात जोडून नमस्कार केला त्या पार्वती मातेला. आणि मग तिथून पुढे कैलास पर्वतावर गेले. कैलास पर्वतावर जाऊन पाहिलं तर काय त्या ठिकाणी दुरूनच महादेवाचं दर्शन घेतलं सगळ्यांनी. बाकीचे देवलोक म्हणायला लागले आमची हिंमत नाही समोर जायची. आणि त्यावेळेस भगवान विष्णू नंदिकेश्वराच्या जवळ गेले. नंदी महाराज बसले होते महादेवाच्या समोर. नंदीच्या जवळ गेले, नंदीच्या जवळ जाऊन बसले. नंदीच्या जवळ बसून नंदीच्या कानामध्ये त्यांनी आपलं घराणं सांगितलं की अशा अशा कारणास्तव आम्ही सगळेजण देवलोक मिळून आलेले आहोत आणि भगवान शंकराला आम्हाला बोलायचं आहे थोडंसं, तर महादेवाची आम्हाला परवानगी घेऊन द्या बोलण्याची. आणि त्यावेळेस नंदी महाराजांनी सांगितलं की ठीक आहे म्हणले, काळजी करू नका, थांबा जरासं, मी महादेवाला सूचना करून येतो. आणि मग नंदिकेश्वर महाराज महादेवाच्या जवळ गेले आणि महादेवाला जाऊन सूचना केली की अशा प्रकारे विष्णू, ब्रह्मदेव, इंद्रादी सर्वच्या सर्व देव आपल्याकडे काहीतरी ग्रहाणं घेऊन आलेले आहेत. मोठे दुःखाने त्रस्त झालेले आहेत बिचारे. तारकासुरानेही त्यांना त्रास दिलेला आहे. तर असे दीन होऊन ते आपल्याकडे काहीतरी ग्रहाणं सांगण्याकरता आलेले आहेत. आणि आपण मोठे कृपाळू आहात, आपण दीनबंधू आहात आणि त्यांच्यावर आपण कृपा करावी, अशा प्रकारची विनंती नंदिकेश्वर महाराजांनी महादेवाला केली. म्हणून तर असं सांगतात की आपलं कोणतंही घराणं जर महादेवाला सांगायचं असेल तर पहिल्यांदा कोणाला सांगितलं पाहिजे? नंदिकेश्वराला सांगितलं पाहिजे, नंदीच्या कानात सांगितलं पाहिजे. कारण महादेव नेहमीच डोळे बंद करून बसलेले असतात, ध्यानस्थ बसलेले असतात. आणि ध्यानस्थ बसलेल्या माणसाला जाऊन उठवायची आपली काही हिंमत, सगळ्या देवाची हिंमत नाही तर आपली काय हिंमत आहे. आणि म्हणून नंदिकेश्वराला जाऊन सांगावं लागतं, नंदीच्या कानामध्ये जाऊन सांगावं लागतं. म्हणून तर महादेवाचं दर्शन घेण्याच्या अगोदर कोणाचं दर्शन घ्यावं? नंदीचं दर्शन घ्यावं. नंदीच्या शिंगामधून महादेवाकडे पाहावं, म्हणून दुरून नंदीच्या शिंगामधून महादेवाकडे पाहावं. नंदीच्या जवळ बसावं, जर असं आपलं काय घराणं आहे ते नंदीच्या कानात सांगावं. आणि मग नंदीला रोज रोज अशा प्रकारे घराणं जर आपण सांगू लागलो तर एक दिवस नंदी महाराज आपलं ते घराणं महादेवापर्यंत नेऊन पोचवतात आणि मग महादेव आपलं घराणं ऐकायला तयार होतं. महादेव आपलं काय जे म्हणणं असेल ती आपली मागणी पूर्ण करतात. हे असं थोडंसं मोठं प्रोसिजर आहे. आणि आपण कोण्याही एखाद्या व्यवहारात सुद्धा मोठ्या अधिकाऱ्याकडे डायरेक्ट जाऊ शकत, असं पर्यायानं जावं लागतं. त्याच्या प्रशाच्या माध्यमातून हो, त्याच्या PA माध्यमातून हो, त्या अधिकाऱ्याच्या पत्नीच्या माध्यमातून हो, त्याच्या लेकराबाळाच्या माध्यमातून, कोण्या ना कोण्या तरी माध्यमातून आपल्याला तिथं जावं लागतं. डायरेक्ट आपण तिथपर्यंत जाऊ शकत. तर अशा प्रकारे सगळ्या देवांनी भगवान शंकरांना बोलण्याची परवानगी नंदिकेश्वराकडून प्राप्त करून घेतली. नंदिकेश्वर म्हणले आता जा तुम्ही, महादेव तयार आहेत. ध्यान त्यांनी आपलं बंद केलेलं आहे, डोळे उघडून बसलेले आहेत. तुम्ही जाऊन समोर आपलं घराणं सांगू शकता. आणि मग भगवान विष्णू समोर झाले, ब्रह्मदेव पाठीमागं, त्याच्या पाठीमागं इंद्रादिक देव, बाकीचे सगळे देव बाहेरच थांबले. कारण तहसीलदाराला जर एखादा आपल्याला पत्र द्यायचं असेल, काही घराणं सांगायचं असेल, जेवढे मोर्चा घेऊन गेलेले लोक आहेत तेवढे सगळे ऑफिसमध्ये जायला जमते का? नाही, कोणीतरी 1-2 माणसं ते पत्र घेऊन तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये जायचं. सगळेच्या सगळे जायला जमत. तर हे पहिल्यापासूनच असे नियम चालू आहेत.
आणि मग महादेवाच्या जवळ गेलेले भगवान विष्णूंनी असा महादेवाला नमस्कार केला, साष्टांग दंडवत घातला आणि करुण अंतःकरणाने देवांचं गऱ्हाणं सांगायला सुरुवात केली की तारकासूर हा मोठा मदोन्मत्त झालेला आहे, ब्रह्मदेवाचं वरदान त्याला प्राप्त झालं आहे, सगळ्या जगाला त्याने सळोकीपुळो करून सोडलेलं आहे. आणि त्या तारकासुराला ब्रह्मदेवानेच असं वरदान दिलं आहे की महादेवाच्या औरस पुत्राच्या हाताने तुला मरण यावं, त्याच्याशिवाय दुसरा कोणीही तुला मारू शकणार नाही. आणि म्हणून मी विष्णू स्वतः किंवा भगवान शंकर तुम्हीसुद्धा किंवा ब्रह्मदेवसुद्धा कोणीही त्याला मारू शकणार नाही, तर तुमच्या पुत्राकडूनच त्याचं मरण निश्चित ठरलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला पुत्र होण्याची गरज आहे. आणि तुम्हाला पुत्र व्हायचं असेल तर माता पार्वतीबरोबर तुमचा विवाह होणं गरजेची गोष्ट आहे. पार्वती माता उग्र तपश्चर्या करत आहे आणि त्या पार्वती मातेच्या तपश्चर्याच्या योगानेही सगळं जग संतप्त झालेलं आहे. तोही जगाचा ताप पार्वती माता जर तपश्चर्येतून उठली तर कमी होईल आणि तारकासुराचंही संकट या जगावरचं नाहीसं होईल. अशा प्रकारे सर्वच्या सर्व गऱ्हाणं महादेवाला सांगितलं, महादेवाची स्तुती केली आणि स्तुती केल्याच्यानंतर प्रसन्न झालेले महादेव सगळ्या देवांना सांगितलं की हे पहा म्हणले, लग्न करणं काही चांगली गोष्ट नाही. लग्न करण्याच्या मताचा मी नाहीच म्हणले, कारण लग्नाची बेडी ही सगळ्या बेड्यामध्ये अवघड बेडी आहे, म्हणजे तोडायला तुटतच नाही. ती लोखंडाची बेडी तोडता येईल, लाकडाची बेडी तोडता येईल, अजून कोण्या धातूची केलेली बेडी तोडता येईल माणसाला, पण लग्नाची बेडी एकदा पडली रे पडली की ती तोडण्याचा दुसरा कुठलाही मार्ग नाही. आणि म्हणून लग्न हे काही चांगली गोष्ट नाही. एकदा माणूस त्याच्यामध्ये अडकला की त्याला सुटका नाही. आणि म्हणून लग्नाच्या सक्त विरोधातला मी माणूस आहे. म्हणले विवाह करणं ही काही चांगली गोष्ट नाही. शहाण्या माणसाने विवाह करण्याच्या भानगडीत पडू नये. आता ज्याला शहाणपण नाही त्यानं करू जा, काही हरकत नाही, पण शहाण्या माणसानं तरी याच्या भानगडीमध्ये पडायचं नाही. अशा प्रकारचा उपदेश महादेव करायला लागले. आणि त्यावेळेस पुन्हा महादेवाने सांगितलं की कामाला मी दहन करून टाकलेलं आहे आणि तुम्हीसुद्धा सगळेजण काम वर्जित व्हा, इंद्रियांना ताब्यात ठेवा, मनाला ताब्यात ठेवा, भगवंताचं ध्यान करा, आत्मस्वरूपाचं ध्यान करा, चिंतन करा, ब्रह्मचर्याचं पालन करा आणि परमात्म्यानंदाचा भोग घ्या. कुठं संसाराच्या या क्षुल्लक नाशिवंत सुखामध्ये तुम्ही तरी अडकून पडता. थोडा म्हणले हे संसाराचे सगळे कुटाणे आणि बसा माझ्या बाजूलाही तुम्ही ध्यान करत. आता बाकीचे लोक म्हणजे आता काय करावं, आम्ही सांगायला आलो महादेवाला लग्न करा म्हणून आणि महादेव उलट आम्हाला सांगायला तुम्ही सुद्धा लग्नाच्या भानगडीत पडू नका, आता काय करावं. आणि त्यावेळेस भगवान विष्णू आणि एवढं बोलले महादेव आणि त्यांनी डोळे बंद केले, म्हणजे बसा माझ्या बाजूला, आपणही डोळे बंद केले आणि बसले ध्यान लावून. आता काय करावं, आता कोण उठवा पुन्हा. आणि पुन्हा एकदा मग भगवान विष्णू त्या नंदीच्या जवळ गेले, नंदीच्या कानामध्ये सांगितलं की म्हणले महादेव तर असं बोलले बुवा, आमची तर सगळी निराशा झाली, आता काय करावं. पुन्हा एकदा जाऊन तुम्ही महादेवाला सावध करा आणि पुन्हा एकदा थोडंसं आम्हाला बोलायला संधी द्या म्हणा. पुन्हा एकदा नंदी महाराज महादेवाच्या जवळ गेले आणि महादेवाला पुन्हा एकदा जागं केलं. महादेव डोळे उघडून बघायला लागले, म्हणजे हे सगळे देवलोक गऱ्हाणं सांगायला आलेत आणि तेवढं गऱ्हाणं तरी तुम्ही ऐकून घ्या ना सगळं. त्यावेळेस महादेवाने पुन्हा ऐकायला सुरुवात केली. त्यावेळेस म्हणले जगाचं कल्याण करण्याकरता महादेवा तुम्हाला लग्न करावं लागेल. तुम्ही स्वतःच्या सुखाकरता नका करू. तुमच्या या ध्यानामध्ये कुणी अडचण निर्माण करणार नाही, तुमच्या आत्मचिंतनामध्ये कुणी प्रतिबंध निर्माण करणार नाही, पण तुमच्यामुळं सगळ्या जगाला, तुमच्या पुत्रामुळे सगळ्या जगाला आनंद होणार आहे, सगळ्या जगाला सुख होणार आहे. जगाच्या कल्याणासाठी तरी तुम्ही लग्न करणं आवश्यक आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस सगळ्या देवलोकांनी विनंती केली, सगळे देवलोक रडायला लागले
भगवान विष्णूसुद्धा पुन्हा पुन्हा हात जोडायला लागले. त्यावेळेस महादेवाच्या मनामध्ये करुणा निर्माण झाली आणि म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही, पण माझ्या परीक्षेमध्ये ती पार्वती उतरली पाहिजे. पार्वती माझ्या परीक्षेत जर उतरली तर तिच्यासोबत मी लग्न करीन, अन्यथा मी तिच्यासोबत लग्न करणार नाही. ठीक आहे म्हणजे जशी इच्छा तुमची, पार्वतीची परीक्षा घ्या आणि परीक्षेत उतरल्याच्या नंतरच तुम्ही लग्न करा. असं म्हणून सगळे देवलोक आपापल्या ठिकाणी परत गेले आणि इकडे महादेवाने सप्त ऋषींना बोलावलं. वशिष्ठ ऋषी, अगस्त्य ऋषी वगैरे वगैरे या सप्त ऋषींना बोलावलं आणि त्या सप्त ऋषींना सांगितलं की तुम्ही पार्वतीकडे जा, माझी होईल तेवढी निंदा करा, माझ्या स्वरूपाबद्दलचे दोष पार्वतीला सांगा आणि माझ्यापासून तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न करा. आणि पार्वतीचा तुम्ही सांगूनही जर ती परावृत्त होत नसेल तर मग तिच्यासोबत लग्न करायला मला जावंच लागेल. आणि जर ती समजा तुमचं ऐकून जर घरला गेली परत तपश्चर्या सोडून देऊन, तर म्हणजे मिटलंच, आपल्या परीक्षेत ती उतरली नाही, पास झाली नाही. सप्तऋषी त्या पार्वतीच्या जवळ गेले. सप्तऋषींनी जाऊन पार्वतीचं दर्शन घेतलं. पार्वतीनंही सप्तऋषींचं दर्शन घेतलं, त्यांची पूजा वगैरे केली. आणि सप्तऋषी बसल्याच्या नंतर सर्व सप्तऋषी बोलायला लागले की पार्वती, तू एवढं उग्र अशी तपश्चर्या का करत आहेस, त्याचं काय कारण आहे. पार्वतीने थोडक्यात सांगितलं की मला भगवान शंकराची कृपा पाहिजे आहे, भगवान शंकराची प्रसन्नता मला प्राप्त व्हावी, याच्यासाठी मी तपश्चर्या करत आहे. भगवान शंकराबरोबर माझा विवाह व्हावा ही माझी इच्छा आहे. त्यावेळेस मी नारद मुनीने सांगितलेल्या मंत्राचा अनुष्ठान या ठिकाणी करत आहे असं तिनं सांगितलं. सप्तऋषी म्हणायला लागले, अरे म्हणले त्या नारदाचं कशाला ऐकतेस तू, नारद काही चांगला माणूस आहे काय म्हणले, वरून दिसायला गोड गोड आहे म्हणले, बरा आहे म्हणले, पण तो मनातून काही चांगला माणूस नाही, नुसता कपटी आहे, लोकांचे भांडणं लावण्यामध्ये त्याला मोठा रस आहे. अरे बघ ना, त्या दक्ष प्रजापतीचे 10,000 पोरं त्यानं काही बाई असंच बोलून संसारातून त्याला हाकालून लावलं, भीक मागायला लागले, ते देवदेव करायच्या नादी लागले, 10,000 पोराचं वाटोळं करून टाकलं. त्याच्यानंतर पुन्हा 1000 पोरं त्या दक्षाने उत्पन्न केले, तर त्या 1000ही पोरांना अशाच पद्धतीनं काही बाई बोलून त्यांनासुद्धा परमार्थाला लावलं, निवृत्ती मार्गावर त्यांना पाठवून दिलं, संसाराकडे पुन्हा त्यांना येऊच दिलं नाही. त्या हिरण्यकशिपूचं पोरगं प्रल्हाद, लहान लेकरू बिचारं, त्यालाही भगवंताच्या भक्तीला लावलं या नारदाने बोलून बोलून, आणि त्याचंही वाटोळं करून टाकलं बिचाऱ्या. अशा कित्येक लोकांना या नारद मुनीने आपल्या गोडगोड वाणीच्या द्वारा, गोडगोड बोलण्याच्या द्वारा संसारातून उद्ध्वस्त केलंय, उठवलंय. म्हणून त्या नारदाच्या नादी लागू नका. नारद काही चांगला माणूस नाही. नारद हा दुसऱ्याला गोडगोड बोलून संसारातून बाहेर काढतो आणि अशा प्रकारे भिक्षा मागायला लावतो. नारदाचे असे दोष सांगितले. पण ती पार्वती म्हणायला लागली की नारदाला मी गुरु म्हणून समजलेला आहे, आणि एकदा गुरु म्हणून ज्याला समजलंय त्याच्याबद्दल दोष ऐकणंही चांगलं नाही, आणि त्याचे दोष आपल्याला पाहणंसुद्धा योग्य नाही. नारदांनी जे सांगितलं आहे ते माझ्या कल्याणाचं सांगितलेलं आहे, माझ्या हिताचं सांगितलेलं आहे, त्याच्याशिवाय मी दुसरं कोणाचंही ऐकणार नाही. तुम्ही कितीही जरी मला सांगितलं तरी तुम्हाला मला तुमचं खरं वाटत नाही, मला नारद मुनीचं खरं वाटतं. अशा प्रकारे त्या 7ही ऋषींना पार्वतीने आपला निर्धार सांगितला. आणि पुन्हा हे 7 ऋषी म्हणायला लागले की अरे ज्या महादेवाची तू तपश्चर्या करत आहेस त्या महादेवाच्या ठिकाणी कोणता चांगला गुण आहे याचा विचार कर. अरे तो नंग धडंग राहणारा आहे, स्मशानामध्ये वास करणारा आहे, भिक्षा मागणारा आहे, तो भिकारी आहे, भिकारी तो महादेव. हातामध्ये बघितलं का त्याच्या माणसाच्या मुंडक्याचं ते मस्तकाचं कपाल हातामध्ये, ते खापर हातामध्ये धरून तो भिक्षा मागत असतो. पार्वतीची बघ ना काय वाट केली, त्या सतीची काय वाट झाली त्या महादेवाच्या संगतीला लागल्यामुळे, माहीत नाही तुला. अरे तिला अक्षरशः बापाच्या यज्ञामध्ये
जळून मरावं लागलं. नाना प्रकारे अशा प्रकारे सप्तऋषींनी तिला सांगण्याचा प्रयत्न केला. तरी पण कितीही जरी सांगितलं तरी पार्वतीच्या मनामध्ये महादेवाबद्दल कुभावना निर्माण व्हायला तयार नाही. ती म्हणते की तुम्ही म्हणता हे बरोबर नाही, तुम्ही ऋषी आहात, साधुसंत आहात, तरी पण तुम्ही माझ्या अनहिताचं सांगत आहात. नारदाने जे मला सांगितलं तेच माझ्या हिताचं आहे आणि तेच मी करणार आहे. महादेवाची प्रसन्नता मिळाल्याशिवाय मला समाधान नाही. तुम्ही मला हे काहीही सांगू नका. आणि त्यावेळेस मग त्या सप्तऋषींनी पार्वतीला नमस्कार केला. म्हणजे वा पार्वती, धन्य आहे तुझी तपश्चर्या, धन्य आहे तुझा निर्धार. आणि अशा प्रकारे पार्वतीचा गौरव करून ते सप्तऋषी तिथून निघून गेले. महादेवाच्या जवळ जाऊन महादेवाला सांगितलं की पार्वती आपल्या निर्धारापासून ढळायला तयार नाही. आता पुढे काय करायचे ते महादेवा तुमचं तुम्ही बघा, आम्ही चाललो आमच्या ठिकाणी. सप्तऋषी निघून गेले आणि नंतर महादेव त्यांना असं वाटलं की आपण स्वतःच परीक्षा बघावं पार्वती. किती किती कसोट्या आहेत, काय काय नाही बघा. आता आहे देवाची प्राप्ती करून घेणं काही सोपी गोष्ट नाही. अनेक अनेक कसोटीमधून जावं लागतं, अनेक अनेक परीक्षामधून त्याला जावं लागतं, अनेक अनेक अवघड प्रसंगामधून त्या व्यक्तीला जावं लागतं. तेवढंसं सोपं नाही मला. एखादी फार मोठी गोष्ट जर मिळवायची असेल तर त्याला संकटही तेवढेच लागतात. बिना संकटाचं, बिना सायासाचं छोट्या छोट्या गोष्टी मिळतात. आणि एखादी मोठी उच्च गोष्ट जर मिळवायची असेल तर त्याला सायासही तेवढेच लागतात. काहीच प्रयत्न न करता गायीकडून आपल्याला शेण आणि गोमूत्र मिळत असतं. पण दूध मिळवायचं असेल, दही मिळवायचं असेल, श्रीखंड मिळवायचं असेल, पेढा मिळवायचा असेल, तूप मिळवायचं असेल तर उगच्या उगच मिळते का मेहनत करावं लागते? मेहनत करावं लागते. काही काही गायी अशा बारगळ राहतात, अशी लाथ मारतात की खूर तुटून जावं त्या गाईची. इतक्या जोरात लाथ मारणाऱ्या गायी बघायला मिळतात. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले त्या गायीचे. खुर तोडी नुसधी पोसी कवन, आघवा विषय भादी परी सांजवणी टेकोनी दी, ते खुर तोडी नुसधी पोसी कवन. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आघवा विषय भादी म्हणजे बाकीचे सगळे गुण त्या गायीचे चांगले. खायला पोटभर खाणार, खायची हैगाई करणार नाही, शिंग असे मस्त पद्धतशीर गोल गोल शिंग तिचे, छोटे छोटे कान आहेत, अशी घोड्यासारखी गाय आहे. बघितल्याबरोबर कोणालाही ती गाय पसंतच पडावी एवढी सुंदर गाय. आघवा विषय भादी, कोणतंच वाईट लक्षण त्या गायीकडे नाही. आघवा विषय भादी. पण एक खोड तिच्यामध्ये आहे, सांजवनी टेकोनी दी. म्हणजे सांजवण झाली की जवळच मी येऊ देना माणसाला. सांजवण म्हणजे सकाळची एक आणि संध्याकाळची एक. सकाळची एक संध्या वेळ आणि संध्याकाळची एक संध्या वेळ, अशा दोन वेळी माणसाला जवळ फटकू देना. सांजवणी टेकोनी दी. काय करते तर म्हणली अशी लाथ मारते की तिचं खूर तुटून जावं. अशा गाईला कोणी पोशील काय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते खूर तोडी नुसधी पोसी कवन. गाईनं लाथ मारली की तांब्या मालक अंगणात आणि तांब्या घरात, अशा लाथ मारणाऱ्या गाई. मग त्या गाईचं दूध काढणं सोपं आहे काय? मेहनतीचं काम आहे. त्या दुधाचं दही करणं सोपं नाही, तेही मेहनतीचं काम आहे. दह्याचं ताक करणे, ताकामधून लोणी काढणे, लोण्याचं पुन्हा तूप करणे, हे सगळं एकापेक्षा एक जसं अवघड कामं आहेत. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर जसं तूप मेहनतीनं मिळतं त्याप्रमाणे वरची अवस्था भगवान शंकरापर्यंत पोचण्याची जी अवस्था आहे
महादेवाला प्रसन्न करून घ्यायची जी अवस्था आहे ती साधी सोपी नाही. काहीच न करता शेणन गोमूत्र आणि तूप मिळवायचं असेल तर मेहनतच मेहनत. किती वाजली? तर अशा प्रकारे खूप सायासाने महादेवाची प्राप्ती करून घ्यावी लागते. महादेवाने स्वतः परीक्षा घ्यायचं ठरवलं. पार्वती एका वृद्ध ब्राह्मणाचं रूप धारण केलं. पार्वती तपश्चर्या करत होती, त्या ठिकाणी जाऊन पोचली आणि ब्राह्मण आहेत, ब्रह्मचारी ब्राह्मण आहेत असं समजून पार्वतीने पुन्हा त्या ब्राह्मणाची पूजा अर्चा केली, अतिथी सत्कार केला आणि त्या ब्राह्मणाला बसायला आसन दिलं. आसनावर बसल्याच्या नंतर तो ब्राह्मण बोलायला लागला की हे पार्वती, तू हे उग्र अशा प्रकारचं तप कशा करता करत आहेस? तो ब्राह्मण कोण होता? महादेवच ब्राह्मणाचं रूप घेऊन आलेले होते. म्हाताऱ्या ब्राह्मणाचं हातामध्ये काठी आहे, डोक्यावर छत्री धरलेली आहे, पायामध्ये खडाव आहेत, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत, सर्व अंगाला भस्म लावलेला आहे. अशा प्रकारचा वेश, माथ्यावर जटा, दाढी वाढलेली, असा हा वेश धारण करून, ब्राह्मणाचा वेश धारण करून महादेव तिथं पोचले आणि म्हणायला लागले की पार्वती, हे तू उग्र तपश्चर्या कशा करता करते? तर ती म्हणायला लागली की हे ब्राह्मण देवता, महादेवाच्या प्रसन्नतेकरता मी म्हणून हे तपश्चर्या करत आहे मी, पण आता ही तपश्चर्या न करता मी अग्नीमध्येच उडी टाकणार आहे, स्वतःच्या शरीराचं दहनच करून घेणार. हा अग्नी या ठिकाणी मी तयारच करून ठेवलेला आहे. तुम्ही जर यायला थोडासा वेळ लागला असता तर मी या अग्नीमध्ये उडीच मारणार होते. आणि असं म्हणता म्हणता तिने अग्नीमध्ये उडी मारली. हे ब्राह्मण नको 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 नको, थांब 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 असं म्हणत आहेत, तोपर्यंत तिनं अग्नीमध्ये उडी मारली. पण गंमत अशी झाली की अग्निदेवाने तिच्या शरीराला थोडीशीही इजा पोचू दिली नाही आणि पार्वती अशी वर आकाशामध्ये उंच उठायला लागली, वर आधर आकाशामध्ये अधांतरी अशी उभी राहायला लागली. त्यावेळेस त्या ब्राह्मण देवतेला हे आश्चर्य वाटलं. ते म्हणायला लागले की पार्वती, तुझ्या तपश्चर्येचा हा प्रभाव आहे, अग्नी तुला काही प्रभाव करत नाही आणि तू आधर जमिनीपासून वर अशी उंच आकाशामध्ये उभी राहिलेली आहेस, पण त्याचबरोबर तुझ्या तपश्चर्याची निष्फलतासुद्धा मला पाहायला मिळते आहे की महादेव अजून तुझ्यावर प्रसन्न झालेले नाही आणि कशाला त्या महादेवाच्या नादी लागतेस असं म्हणून त्या ब्राह्मणाने सुद्धा महादेवाची खूप निंदा केली. पण ज्यावेळेस पार्वतीला ती निंदा ऐकणं सहन होईना, त्यावेळेस पार्वतीनं सांगितलं की हे ब्राह्मण देवता, तुम्ही ब्राह्मण आहात, तुमचा वध करता येईना. जर दुसऱ्या कोण्या एखाद्याने माझ्यासमोर महादेवाची अशी निंदा केली असती तर मी त्याचा वध केला असता, पण तुम्ही ब्राह्मण असल्यामुळे तुमचा वध मला करता येत नाही, पण तुमचा त्याग मात्र मला करता येतो. म्हणून एक तर तुम्ही इथून निघून जा, नाहीतर आम्ही तरी इथून निघून जातो. ब्राह्मणा कोणाकडूनही महादेवाची निंदा ऐकू नये आणि जर कोणी निंदा करत असेल तर त्याच्याजवळ थांबू नये, अशा प्रकारचं शास्त्र आहे. म्हणून एक तर तुम्ही इथून निघून जा, नाहीतर आम्हाला तरी इथून जाण्याची परवानगी द्या. आणि असं म्हणून पार्वती निघून जायला तयार झाली. त्या ठिकाणाहून आपल्या मैत्रिणींना म्हणायला लागली, चला ग, इथं थांबू नये, हे ब्राह्मण काही चांगला नाही, ब्राह्मणाचा वेश दिसतो याचा, पण हा शिवनिंदक आहे, महादेवाची निंदा करणारा आहे आणि म्हणून अशाची संगती करता कामा नये. निघून जायला तयारच झाली महाराज पार्वती. तिने एक पाय उचललाच होता निघून जाण्याकरता आणि एवढ्यात त्याच ब्राह्मणाच्या वेशामधून प्रत्यक्ष भगवान शंकर प्रगट झाले आणि पार्वतीचा हात पकडला आणि पार्वतीनं असं पाठीमागं फिरून पाहिल्याबरोबर ज्या महादेवाची ती आराधना करत होती, ज्या महादेवाची तपश्चर्या करत होती, तेच महादेव समोर उभे आहेत असं पाहिल्याबरोबर पार्वती मातेला थोडीशी लाज वाटल्यासारखी वाटली आणि खाली मान घातली तिने आणि महादेवाला नमस्कार केला आणि त्यावेळेस महादेवाची स्तुती वगैरे करायला लागली.
त्यावेळेस महादेव तिच्यावर प्रसन्न झाले आणि म्हणायला लागले की पार्वती, तुझी तपश्चर्या पूर्ण झालेली आहे, तुझी अनेक वेळा मी परीक्षा घेतलेली आहे, पण सर्व परीक्षेमध्ये तू माझी उत्तीर्ण झालेली आहेस. आता म्हणून तू घरी जा, तुझ्या तपश्चर्येचं फळ तुला प्राप्त झालं आहे आणि मी तुझं पाणिग्रहण करणार आहे, तुझ्याबरोबर विवाह करणार आहे. तुझ्याशिवाय मला आता एक क्षणभरही राहणं कठीण जात आहे आणि लवकरात लवकर तुझा आणि माझा विवाह संपन्न होईल, अशा प्रकारचं आश्वासन देऊन भगवान शंकर त्या ठिकाणाहून अंतर्धान झाले. पार्वती मातेलाही फार मोठा आनंद व्हायला लागला. पार्वती माता मनातल्या मनात म्हणायला लागली की मी एवढी उग्र तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येचं फळ मला अशा प्रकारे प्राप्त झालं. जर समजा एखाद्या माणसाने खूप मेहनत करून एखादं काम केलं असेल आणि त्या कामाचं जर योग्य प्रकारे फळ आपल्याला मिळत असेल तर केलेल्या कामाचा शीण माणसाला वाटत नाही. त्याप्रमाणे पार्वतीला सुद्धा केलेल्या तपश्चर्येचा शीणभाग वाटायला तयार नाही आणि पार्वती मोठ्या आनंदाने प्रसन्न मनाने आपल्या घराकडे मैत्रिणीबरोबर परत निघालेली आहे. गावाच्या जवळ आलेल्या पार्वतीचा पत्ता हिमालय राजाला लागल्याबरोबर हिमालय राजाने पार्वतीच्या स्वागताची फार मोठी तयारी केली. सगळा गाव सजवला, सगळ्या गावातल्या लोकांना निमंत्रण दिलं, सांगितलं सर्वांनी समोर यावं आणि अशा प्रकारे पार्वतीचं स्वागत करण्याकरता सगळेजण समोरे झाले. सुंदर अशा प्रकारच्या पालखीमध्ये पार्वतीला बसवलेलं आहे. आकाशामधून सगळे देवलोक विमानामध्ये जमलेले आहेत. पार्वतीच्या अंगावर फुलांचा वर्षाव करणं चालू आहे. अनेक प्रकारचे वाद्य वाजत आहेत, अनेक प्रकारचे गीत गाणं चालू आहे, नृत्य करणं चालू आहे आणि अशा मोठ्या गजरामध्ये पार्वतीला गावामध्ये आणण्यात आलं. सर्वजण पार्वतीचं कौतुक करायला लागले. सफल होऊन पार्वती घरला आलेली आहे. भगवान शंकराचा आशीर्वाद घेऊन पार्वती घरला आलेली आहे. सर्वांना मोठा आनंद झाला आणि अशा प्रकारे पार्वती मातेची तपश्चर्या या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. अजूनही काही गोष्टी अशा आहेत की जे भगवान शंकराच्या विवाह करण्याकरता त्या गोष्टी होणं गरजेची गोष्ट आहे आणि म्हणून पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही कारणं आहेत की आपण पुढच्या कथेमध्ये बघूया. आज याच ठिकाणी आपण ही कथा पूर्ण करू. पार्वतीच्या तपश्चर्येच्या पूर्णतेबरोबर आजची आपली कथासुद्धा या ठिकाणी पूर्ण होत आहे. आज हरिदिनी आहे, एकादशी आहे. आपल्याला अजून कीर्तनही करायचं आहे. तर आजची कथा पूर्ण झाली असं आपण समजू. थोडा वेळ भगवान शंकराचं नामस्मरण करूया आणि कथा पूर्ण करूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय.